सगळे अवयव. म्हणजे आता आपण नाही, या कंडिशनला आपला श्वास म्हणजे आपलं अस्तित्व आहे. बस हे सांगा तारीख वार. 7 तारीख आहे ना. 7/6/2025. शनिवार दिनांक 7/6/2025 ध्यान शिबिर. आजचं ध्यान शिबिर आपण याच्यासाठी घेतलंय की श्वासाची माहिती आता आपल्याला पाहिजे. पुढच्या शनिवारी मी असं करणार आहे, एकेकाला उठवणार आहे, हे परत सांगायला लावणार आहे. कळलं? म्हणजे खरा अभ्यास होईल. मीच सांगून लक्षात राहिले की नाही एक मला कळत नाही. बरं, तर मग आता श्वास पाहिजे. आपल्या शरीरातली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात सूक्ष्म वस्तू आहे श्वास. आणि ते जर झालं, कधी करायचं आहे ते? शेवटच्या क्षणी. इतकं गुरूंनी असं दिलंय भरभरून, ते तुम्ही असं त्याचं काय केलं पाहिजे, पकड धरली पाहिजे. कळलं? मग श्वासच सगळीकडे आहे. सगळ्या शरीरातून श्वासवाहिन्या, बाकीच्या वाहिन्या आहेत पण श्वासवाहिन्या पण आहेत. कळलं? आधी त्याला शरीराचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे, तो पण आपण घेऊ. पण आता आपण श्वासापुरतं बोलू. आता श्वास घेतला तो कळला पाहिजे, कुठून गेला. अभ्यास करताना कुठून गेला, तुमचा कसा गेला, असा गेला, हे बघा त्यांचा असा गेला, तुमचा कसा गेला, तसाच गेला तुमचा. बघा बघा बघा, बघून सांगा. पहा हे म्हणजे या बाजूने गेला. बरं, आणि इकडून बरं, ठीक आहे ठीक आहे, या बाजूने ते कळलं. दोन्ही नाकपुड्यातून जातो, मधून जातो. सरळ जात. हा, दोन्ही नाकपुड्यातून जातो. सरळ सरळ, ठीक आहे. तर आता हे जे आहे याला आपल्याला तत्व शिकावे लागेल. कळलं? आता आज तत्व भाविक का नुसता श्वास कसा जातोय पाहिजे. तत्व सांगा ना तत्व. आता श्वासातलं पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व. पृथ्वी. आता आपल्याला पंचमहाभूत जसे आहेत तसंच जायचं पुढं. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही जशी 5 तत्व बाहेर आहेत पंचमहाभूत, तेवढीच तत्व श्रींनी, म्हणजे आता मला गणपतीकडे जायचे, श्रींनी आपल्या श्वासात घालून ठेवले. हे खूप उपकार आहे. हेच मला उपकार वाटतात. बाकीचं काय स्मरण माळ ते मला काहीच. मी रात्रंदिवस डोळ्यातून अश्रू माझ्या येतात की देवा किती छान तू ठेवलेस, किती काळजी घेतलीस. याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे वेगळा देव पाहायची गरज नाही लागत. ज्यांना श्वासाचा ध्यास लागला त्याला वेगळा देव कुठला नाही. श्वास हाच गणेश आहे, श्वास हाच सद्गुरू आहे, श्वास हीच शक्ती आहे. आता कुठला देव आणायचा? कळलं? असं म्हणून एकरूप व्हायचं आहे इथे ब्रह्मरंध्रापाशी. मग आता तुम्ही काय प्रश्न विचारला? कुठून महत्व पृथ्वी तत्व. तर पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व. आता लक्षात घ्या, हेमंतभाई माझ्याकडे बघा. श्वासाचं पहिलं तत्व आहे पृथ्वी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर. आता तत्व आज आपण शिकू आणि ती तुम्ही पुढच्या वेळेस नीट ध्यानात आणून पाठच करून यायची, नीट करून घ्यायचं प्रॅक्टिकल किंवा पाठ करायचं. पहिलं तत्व पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व कुठे असतं सांगा मला. जाऊ दे मी सांग. पृथ्वी तत्व म्हणजे हे या पृष्ठभागावर चिकटून जर श्वास चालला तर सॉरी चुकलं माझं. जलतत्व म्हणजे इथून मधून सर्व दोन्ही नाकपुड्यांच्या एकदम मधून, म्हणजे सरळ नेहमी चालतो तसा जर मधून श्वास गेला तर पृथ्वी तत्व आहे. आता जलतत्व. पृथ्वी तत्व सोपं आहे. दोन्ही नाकपुड्यांच्या एकदम मधून, म्हणजे नेहमी चालतो तसा. एरवी आपलं पृथ्वी तत्व चालते. दुसरं व्यवहारात कोणतं तत्व चालतं? आणि एक लक्षात घ्या, तुमचं जे व्यवहार तसा श्वास बदलतो. तुम्हाला कळो अथवा न कळो. जसा तुमच्या हातात व्यवहार तसा. एखाद्याला पैसे घ्यायला लोकांचे जायचे तर देवाणघेवाण आहे ना, तेव्हा श्वास कशात येईल? जलतत्वात. जलतत्वामध्ये सगळे व्यवहार मोडतात. पृथ्वी तत्वामध्ये श्वास मधून जातो. मधून गेलेला श्वास हा पृथ्वी तत्व आहे. हे लिहून घ्या. पृथ्वी तत्व बरोबर नाकपुडीच्या मधून गेलेला, कुठेच त्याचा स्पर्श होत नाही.
नाका, तो श्वास म्हणजे पृथ्वी तत्व आहे. मयुरेश सद्गुरु स्वामी. कुठेच स्पर्श होत नाही ना, इतकं नाही. इकडे नाही, थोडं सूक्ष्म पाहावं लागेल आपल्याला. इकडे नाही, या पृष्ठभागावर नाही, कुठेच नाही. फक्त स्पर्श कुठे होतो? मधून ते पृथ्वी. ते केव्हा चालू असतं? आता पुढे या. केव्हा चालू असते? ते केव्हा चालू असते आता तुम्हाला चिन्ह दाखवते. म्हणजे त्यावेळेस तुम्ही पहा, त्यावेळेस मग श्वास बघा. अन्न खाताना म्हणजे जेवण करता, ते लिहून घ्या. पृथ्वी तत्व केव्हा चालू असतं? जेव्हा जेव्हा पृथ्वीचा संबंध येतो आपल्याशी, पृथ्वी तत्वाचा, तेव्हा पृथ्वी तत्व. मग अन्न खाताना पृथ्वी तत्व असतं. अजून काय करतो? नाही, एकच. अन्न खाताना पृथ्वी तत्व. आता जेव्हा जेव्हा सामान्य व्यवहार करतो आपण, तेव्हा तेव्हा साधं पृथ्वी तत्व चालू असतं. हा, पृथ्वी तत्व म्हणजे काय आहे? पृथ्वीशी आपण बद्ध आहोत. पृथ्वी तत्व काय आहे? देहाशी. देहाशी पूर्ण तुमचा क्लोज आहात तुम्ही देहाशी. आता नीट ओळखा स्वतःचा स्वतः. अभ्यास म्हणजे आणखी काय सांगणार? पृथ्वी तत्व जेव्हा तुमच्या आत चालू आहे, ते नीट पहा. तेव्हा असं समजा की आपण या देहाच्याच माध्यमात अजून आहोत. ठीक आहे, हरकत नाही. दिवसाचा काही काळ हा पृथ्वी तत्व असतोच. उदाहरणार्थ जेवण, दुसरे काही व्यवहार चालल्यावर पृथ्वी तत्वच असतं. हे पृथ्वी म्हणजे घरातली काही कामं करतात. काम म्हणजे व्यवहार, बहिर्मुख सर्व व्यवहार